नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट अपडेटना। तर आता आपण पाहतो इथे की प्रियाला नागराज काकाने सांगितलेलं असतं की प्रतिमा आत्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या संपत आलेल्या आहेत आणि वहिनीला गोळ्या जर आपण दिल्या नाही वेळच्या वेळी तर मग कदाचित तिची बुद्धी परत यायला लागेल आणि दादापेक्षाही फास्ट तिची बुद्धी चालायला लागेल आणि मग तिला लगेचच कदाचित हे आठवूनही जाईल की तू तिची मुलगी नाही असते। आता यामुळे प्रियाला खूप भीती वाटलेली असते आणि प्रियाने आता त्या गोळ्या देणाऱ्या माणसाला कॉल केलेला असतो, पण त्या माणसाने सांगितलेलं असतं की गोळ्या द्यायला मला वेळ होईल, कारण या गोळ्या मिळवणं इतकंही काही सोपं काम नाही आहे। आता प्रिया ते हे सगळं नागराज काकाला सांगते। मध्ये 4-5 दिवस परत जातात आणि आता रविराज काका प्रतिमा आत्याला दवाखान्यात घेऊन जात असतात। मग काय लगेचच प्रिया पुन्हा एकदा आता घरात निवांत राहत असते। मग नागराज काका तिला ही गोष्ट आठवण करून करण्यासाठी पुन्हा फोन करतात की प्रतिमा वहिनीला दादा दवाखान्यात घेऊन चाललाय, जर अशीच तिच्यावरती औषधांची मात्रा चालू राहिली आणि तिला आपण ज्या गोळ्या देतोय त्या गोळ्या नाही राहिल्या तर मग मात्र तिची जी औषधं आहेत ते तिच्यावरती असर दाखवायला सुरुवात करतील आणि तिची बुद्धी लवकरात लवकर परत येईल आणि मग तुझाही काटा निघेल आणि माझाही। मग आता काय करायचं ते तुझं तू बघ। आता लगेचच प्रिया ही पुन्हा एकदा त्या औषध गोळ्या देणाऱ्या मुलाला कॉल करते आणि म्हणते की हे बघ, लवकरात लवकर मला गोळ्या देण्याचा प्रयत्न कर प्लीज, हवं तर मी तुला जास्तीचे पैसे वाढवून देईन, पण मला लवकर गोळ्या हव्यात, याची जरा काळजी घे, कुठूनही गोळ्या मॅनेज कर। त्याबरोबर आता तो मुलगा म्हणतो की ठीक आहे, पण पैसे दुप्पट होतील। प्रिया म्हणते तू दुप्पट मागितलेस ना तर मी दुप्पट देईन, पण प्लीज गोळ्या मला मिळायला पाहिजे लवकरात लवकर। आता तो मुलगा ह्या गोष्टीसाठी तयार होतो आणि म्हणतो की उद्यापर्यंत तुझ्या घरी गोळ्या औषधं पोहोचलेले असतील। प्रिया म्हणते ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू ज्या मुलाला माझ्याकडे गोळ्या घेऊन पाठवशील त्याला सांग पहिला मला फोन कर आणि मगच माझ्या घरात ये। त्याबरोबर समोरची व्यक्ती ठीक आहे म्हणते। प्रिया फोन कट करते आणि त्याच संध्याकाळी आता ती लगेचच नागराजला ही गोष्ट फोन करून सांगते की उद्या माझ्याकडे घरी गोळ्या येतील, मग त्या गोळ्या घेऊन मी तुमच्याकडे येईन। त्याबरोबर नागराज तिला म्हणतो गोळ्या घरी मागवायची काय गरज आहे, तू स्वतः जर तिथे गेलीस तर काय होईल, एवढी मोठी महाराणी आहेस का तू की तुला चालत जावतही नाही। त्यावर प्रिया म्हणते की मी घराच्या बाहेर पडले की कोणाला तरी संशय येईल, त्या सायलीला किंवा अर्जुनला, आणि मग जर त्यांनी माझा पाठलाग वगैरे केला तर ते किती महागात पडेल। घरी गोळ्या मागवल्यात, किमान त्याच्यावरून सांगता तरी येऊ शकतं की काहीतरी ऑनलाईन शॉपिंग वगैरे केली आहे, कळतंय का तुम्हाला, मी प्रत्येक गोष्ट पूर्ण विचार करूनच केलेली असते। त्यानंतर आता तिने फोन ठेवल्यावर तिला दामिनीचा फोन येतो आणि दामिनीने प्रियाला आता चौकशीसाठी बोलावलेलं असतं। आता मात्र प्रियाला टेन्शन येतं। प्रिया विचार करते की जर मी उद्या चौकशीसाठी निघून गेल्याच्या नंतर चुकून तो गोळ्या देणारा मुलगा आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल, पण या दामिनीला सुद्धा मी नकार नाही देऊ शकत। जर मी हिच्याकडे चौकशीला गेले नाही तर मग तो शिखरे काही मला सोडणार नाही, त्यामुळे आता प्रियाला चौकशीलाही जावंच लागणार असतं। तर दुसरीकडे आता इथे अर्जुन आणि सायली हे दोघंजणं त्यांना जो तुकडा सापडलेला असतो त्याच्या पुढचा दागिना आता कसा शोधायचा, त्याचबरोबर कालंदी महाडिकला कसं शोधायचं, कुठं शोधायचं, या सगळ्याबद्दलची चर्चा करत असतात। अर्जुनला कालंदीला शोधण्याचं खूप जास्त प्रेशर आलेलं असतं, तर सायली अर्जुनला समजावून सांगत असते की तुम्ही अजिबातच काळजी करू नका, कालंदी महाडिक आपल्याला नक्कीच सापडेल। अहो महिपत शिखरेची बायको आहे ती, म्हणजे तिच्यामध्ये तसेच काही ना काहीतरी गुण असणारच, आणि कोल्हापूरमध्ये एकतर ती चांगल्या कामासाठी तरी प्रसिद्ध असेल, नाहीतर तिच्या वाईट गुणांमुळे ती बदनाम तरी असेल, त्यामुळे आपल्याला नक्कीच ती लवकरात लवकर सापडेल। अर्जुन म्हणत असतो की हो, मला सुद्धा अशी खात्री वाटते की कालंदी महाडिक आपल्याला लवकरात लवकर सापडेल, पण ती कशी शोधायची याचा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोरही आहे आणि मला तो सुटत नाही आहे, कारण कोल्हापूर हे खूप मोठं ठिकाण आहे। तर दुसरीकडे प्रिया ही आता सकाळी तयार वगैरे झालेली असते आणि तिला आता ती गोळ्यावाल्यांची वाट बघत असते, पण तो गोळ्या देणारा जो मुलगा असतो, जो डिलिव्हरी बॉय असतो, तो अजूनही आलेला नसतो। प्रियाला वाटतं कदाचित हा दुपारच्या नंतरच येईल, म्हणून मग मी आता निघून जाते आणि मग ती आता घराच्या बाहेर पडायचा प्लॅनिंग करते। त्याशिवाय ती विचार करते की तो मुलगा तसाही मला बाहेर गेटवर आल्यावर फोन करणारच आहे, जर मी घरी आलेली नसेन तर मी त्याला सांगेन की तू गोळ्या घरामध्ये घेऊन जाऊ नकोस, तू परत निघून जा आणि ज्याने तुला माझ्यापर्यंत गोळ्या आणायला सांगितलं होतं त्याच्याकडे दे, मी त्याच्याकडून पुन्हा गोळ्या घेईन।
त्याबरोबर आता ठरल्याप्रमाणे प्रिया घराच्या बाहेर पडत असते. त्यावेळेस ती विचार करते, पण घरात मी खोटं बोलू तरी काय? आणि मग तिला एक उत्तम खोटं सुचतं. ते म्हणजे माझी एक रिचा नावाची मैत्रीण आहे, तिची तब्येत थोडी बरी नाही आहे आणि तिच्या घरातही कोणी नाही आहे. तर मग तिने मला थोडा वेळ तिच्या घरी राहण्यासाठी बोलावलेलं आहे. तिला दवाखान्यातून घेऊन जाऊन आणते, तिला थोडं खाऊ घालते, गोळ्यांचा एक डोस देते. त्यानंतर मग तिला जरा आराम वाटला की मी घरी निघून येते. आता अश्विन स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे जर कोणाची तब्येत बरी नसेल तर त्याला मदतीची किती गरज असते हे त्याला व्यवस्थित माहिती असतं. आणि त्यामुळे अश्विन लगेचच प्रियाला म्हणतो की ठीक आहे तन्वी, जर एमर्जन्सी आहे तर तू जा, तुला काही माझी मदत लागली तर मी सुद्धा येऊ का तुझ्याबरोबर, किंवा मी घरी तुझ्याबरोबर त्या रिचाच्या येतो, मी स्वतः तिला चेक करतो. त्यावर लगेचच प्रिया म्हणते, अरे नाही, नको अश्विन, तू कसं तिला चेक करणार? मुलगी आहे ना ती, आणि त्याशिवाय तिच्या घरामध्ये तिचे आई वडील किंवा इतर कोणी सदस्य नाही आहेत, उगाच गैरसमज व्हायला नको कोणाचा. त्याबरोबर अश्विन म्हणतो, अगं पण माझ्याबरोबर तू येणार आहेस ना माझी बायको, मग काय हरकत आहे? त्यावर प्रिया म्हणते, अरे हो अश्विन, पण तरीसुद्धा नको, उगाच लोकांना चर्चेसाठी आपण विषय का स्वतःहून द्यायचा? त्यापेक्षा मी रिचाला दुसऱ्या कोणत्या तरी डॉक्टरकडे घेऊन जाते. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुला सोडू का मग तिथपर्यंत? तुला उगाच आता कॅब वगैरे बुक करून किंवा रिक्षाने वगैरे जायला वेळ होईल. प्रिया म्हणते, नाही नको, तसंही तू एका पेशंटसाठी एवढ्या सगळ्या हॉस्पिटलमधल्या पेशंटचं नुकसान करू नको. या पेशंटकडे मी बघते, तू तुझे पेशंट सांभाळ. त्याबरोबर लगेचच आता बिचारा अश्विन हा ठीक आहे म्हणतो आणि तिकडनं निघून जातो. आता इथे प्रिया ही तिचा मोबाईल घरीच विसरून गेलेली असते आणि आता ती पोहोचलेली असते थेट दामिनीच्या ऑफिसवर. तर इथे गोळ्या देणारा जो मुलगा असतो तो सुभेदारांच्या गेटवर पोहोचलेला असतो. आता त्याला आठवतं की मला तन्वी मॅडमनी पहिले फोन कर असं सांगितलं. तो मुलगा लगेचच प्रियाच्या फोनवरती फोन करतो. आपण ज्या क्रमांकाशी संपर्क करू इच्छिता तो क्रमांक उत्तर देत नाही आहे असं आता त्या मुलाला उत्तर मिळतं. तो मुलगा पुन्हा ट्राय करतो, पुन्हा त्याला आपण ज्या क्रमांकाशी संपर्क करू इच्छिता तो उत्तर देत नाही आहे असंच सांगितलं जातं. 3-4 वेळा ट्राय केल्यानंतरसुद्धा त्याला उत्तर काही मिळत नसतं. मग आता तो विचार करायला लागतो की बापरे, मग आता मी करू तरी काय नेमकं? मग आता हा मुलगा आता विचार करतो की मी एक काम करतो, गोळ्या घेऊन पुन्हा मागे जातो. पण नाही, नको, जर कोणाला एमर्जन्सी असेल या गोळ्यांची तर. आता बिचारा त्या मुलाला माहीतच नसतं की त्या आतमध्ये पाकिटात नेमक्या कसल्या गोळ्या आहेत. तो एक सामान्य डिलिव्हरी बॉय असतो आणि तो त्याची डिलिव्हरी घेऊन आलेला असतो. आता त्याला इतर ठिकाणावरूनही फोन येत असतात की आमची डिलिव्हरी कधी येईल. इतक्यात सायलीची नजर बाहेर येते. सायली ही त्या गेटवर उभ्या असलेल्या मुलाला बघते आणि दारात येऊन विचारते की काय झालं, का थांबलाय तुम्ही इथे दादा? त्याबरोबर तो मुलगा सांगायला लागतो की मॅडम, तन्वी सुभेदार मॅडमची ऑर्डर आहे, तन्वी सुभेदारांना ही द्यायची आहे तुम्ही. त्याबरोबर सायली म्हणते, नाही, मी तन्वी सुभेदार नाही, मी सायली सुभेदार आहे. बरं, काय ऑर्डर आहे ही? त्याबरोबर आता तो मुलगा सांगत असतो की मॅडम ते तर माहीत नाही आहे, फक्त इथे मला कुरिअर पोस्ट करायचं होतं, प्लीज जर तुम्ही ऑर्डर घेतली तर बरं होईल. सायली म्हणते, बघू बरं पाकिट. आणि मग सायली ते पॉकेट हातामध्ये घेते आणि त्याच्यावरती बघते तर काय, त्या गोळ्या औषधांचं पार्सल असतं. त्याबरोबर सायली म्हणते, नाही दादा, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलाय, कदाचित तुम्हाला इथे नाही दुसरीकडे कुठेतरी जायचं असेल. त्याबरोबर तो मुलगा म्हणत असतो, नाही ताई, मी अगदी योग्य ठिकाणी आलो आहे. अहो, मला इथंच तन्वी सुभेदारांच्या घरी पार्सल द्यायला सांगितलं आहे, हे तन्वी सुभेदारांचंच घर आहे ना? त्याबरोबर सायली म्हणते, हो, हे योग्य आहे की हे घर तन्वी सुभेदारांचं आहे, त्या इथे राहतात, पण हे पार्सल तन्वी सुभेदारांचं नाही आहे. आता इथे सायलीला वाटत असतं की प्रियाची तब्येत तर अगदी ठणठणीत आहे, मग तिला गोळ्या मागवण्याची काय गरज आहे? नक्की तिने गोळ्या मागवल्या नसतील, कदाचित या दादांचा गैरसमज झालेला असेल, उगाच त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून खरं तर सायली आता त्यांना सांगत असते. तर आता तो सेल्स बॉय म्हणतो की नाही मॅडम, माझा काही गैरसमज होत नाही आहे, मी बरोबर बोलतोय, 1 मिनिट थांबा. आणि मग तो लगेचच सायलीला तो ॲड्रेस आलेला मेसेज दाखवतो. त्याचबरोबर म्हणतो की माझ्याकडे एक हे सुद्धा आहे ज्याच्यावरती मी एंट्री करून ठेवली आहे की तन्वी सुभेदारांनी आमच्या इथे ऑर्डर दिली आहे. त्याबरोबर सायली म्हणते, बघू बरं एंट्री. आणि मग ती एंट्री बघते आणि तिलाही आता विश्वास ठेवावा लागतो त्या सेल्स बॉयवर. आणि मग लगेचच ती त्या गोळ्या घेते आणि घरात येते. आता सायली ही विचारात गुंतलेली असते की ह्या गोळ्या कोणाच्या असतील काय वगैरे. इतक्यात त्या ठिकाणी अश्विन आलेला असतो. आता अश्विन बघतो की सायलीचं किचनमध्ये लक्ष नाही आहे, किचनमध्ये ती गेलेलीच नाही आहे, ती फक्त हॉलमध्ये एकटीच उभी आहे. अश्विन हा सायलीच्या जवळ येतो आणि काय झालं, अशी भूत बघितल्यासारखी का उभी आहेस, कोणाला बघितलंयस असं विचारायला लागतो. आता खरं तर अश्विनला सायलीची काळजी वाटत असते, पण तो काळजी दाखवत नाही. तो असं दाखवतो की तो चिडलाय आणि चिडल्यापणेच तो सायलीबरोबर बोलतोय. सायली लगेचच म्हणायला लागते, अश्विन भाऊजी, बरं झालं तुम्ही इथे आलात, मी आता तुमच्याकडे खोलीत येणारच होते. बघा ना, या प्रियाने कसलं तरी गोळ्या मागवल्या आहेत म्हणे. त्याबरोबर अश्विन म्हणतो, व्हॉट, तन्वी आणि गोळ्या?
पण तिला काय गरज आहे बाहेरून गोळ्या मागवण्याची. त्यावर सायली म्हणते, भाऊजी बघा ना कसल्या गोळ्या आहेत. अश्विन म्हणतो बघू. आणि मग अश्विन लगेचच आता ते पॉकेट उघडतो आणि त्या पॉकेटातल्या गोळ्यांवरची नावं वाचायला सुरुवात करतो. आता त्या पॉकेटामध्ये ब्रेन पॉवर कमी व्हावं आणि हळूहळू स्टिम्युलेट व्हावं यासाठीच्या गोळ्या असतात. आता ते गोळ्या बघून अश्विनला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की आपल्या घरामध्ये या गोळ्या कशासाठी हव्या आहेत आणि तन्वीने या गोळ्या का मागवल्या आहेत. अश्विन म्हणतो, नक्की या गोळ्या तन्वीने मागवल्या आहेत. त्याबरोबर सायली म्हणते, हो भाऊजी, आत्ताच तो डिलिव्हरी बॉय येऊन गेला आणि त्याने हेच सांगितलं की ह्या गोळ्या तन्वी सुभेदार मॅडमने मागितलेल्या आहेत आणि म्हणून मी इथे घेऊन आलो. खरं तर तन्वी म्हणजेच प्रिया घरात नाही आहे म्हणून मी त्याला परत पाठवणार होते, पण त्याने घ्याल का अशी रिक्वेस्ट केली म्हणून मी या गोळ्या घेतल्या. तन्वीची तब्येत वगैरे सगळी बरी आहे ना. नाही म्हणजे तिला तर ठीक वाटतंय ना. त्याबरोबर आता लगेचच अश्विन म्हणतो की हो तिची तब्येत व्यवस्थित आहे. आता तो सायलीला हे सांगणं टाळतो की ह्या बुद्धी कमी होण्याच्या गोळ्या आहेत. तर आता इथे सायलीला मात्र अश्विनच्या गप्प राहण्यामधून बरंच काही कळून गेलेलं असतं. ती अश्विनला विचारते, अश्विन भाऊजी काय झालं, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का किंवा माझ्याजवळ काही खोटं बोलताय का. नाही म्हणजे तुम्ही कधी खोटं बोलत नाही आणि आज तुम्ही जे काही सांगताय ते मला पटेचं नाही आहे म्हणून विचारते. नक्की कसल्या गोळ्या आहेत या, तिची तब्येत बरी आहे ना. त्याबरोबर अश्विन म्हणायला लागतो की हो तन्वीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. आणि राहिला प्रश्न या गोळ्यांचा, तर ह्या गोळ्या प्रियाने नाही मागवलेल्या, या गोळ्या मी मागवलेल्या आहेत. ॲक्च्युली मला माझ्या एका पेशंटला या गोळ्या रेकमेंड करायच्या होत्या, पण त्याच्यासाठी मला ऑर्डर ऑनलाईन कराव्या लागणार होत्या आणि मी ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी माझ्याकडे कोणतंही ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हतं म्हणून मी तन्वीला सांगितलं होतं गोळ्या मागवायला. बरं मी निघतो एवढं बोलून तो तिकडनं जातच असतो. इतक्यात त्या ठिकाणी प्रिया आलेली असते. आता प्रिया अश्विनच्या हातामध्ये ते ॲन्व्हलप बघते. अश्विन रागाने प्रियाकडे बघत असतो. प्रियाला वाटतं अश्विनला सगळं काही खरं कळलं की काय, आता माझं भिंग फुटलं, आता मी सुभेदारांच्या घराच्या बाहेर जाणार आणि किल्लेदारसुद्धा मला घरात घेणार नाही. अश्विन हा प्रियाला अगदी शांत आणि सौम्य शब्दात म्हणतो, तन्वी मी आता तुला जे जे काही विचारेन त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला तू खरी खरी द्यायची. अश्विन तिला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारतो, आता नक्की तू रुचाच्याच घरी गेली होतीस ना. त्याबरोबर ती म्हणते की हो मी तिच्याकडेच गेले होते. त्यावर अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, मला सांग ह्या गोळ्या कोणी मागवल्या आहेत. प्रिया म्हणते, ओ मीच मागवल्या होत्या गोळ्या, तुझ्याकडे कशा आल्या या. त्यावर अश्विन म्हणतो, डिलिव्हरी बॉय आला होता त्याने देऊन गेल्या. कसल्या गोळ्या आहेत ग ह्या. त्याबरोबर आता प्रियाला भीती वाटायला लागते. तिला वाटतं अश्विनने गोळ्या उघडल्यात की काय. अश्विन म्हणतो, अगं मी उघडून बघितलं नाही ना म्हणून तुलाच विचारतोय. त्याबरोबर प्रियाला आता बरं वाटतं. प्रिया म्हणते, नशीब बरं झालं अश्विनने गोळ्या उघडलेल्या नाही आहेत. जर अश्विनने गोळ्या उघडल्या असत्या तर खूप मोठा गोंधळ झाला असता. आणि मग ती लगेचच अश्विनला म्हणायला लागते, अरे काही नाही रे, ते रुचाची तब्येत बरी नाही आहे असं मी तुला म्हटलं होतं ना, तर रुचासाठीच मी काही बेसिक मेडिसिन्स सकाळी मागवल्या होत्या. मला वाटलं होतं की ताबडतोब घरी येतील म्हणून, पण मेडिसिन्स घरी यायला खूप जास्त वेळ लागला आणि म्हणून मग मी थेट रुचाच्या घरी निघून गेले आणि तिकडनंच तिला दवाखान्यात सुद्धा नेलं. आता प्रिया ही अश्विनबरोबर सरळ सरळ खोटं बोलत असते आणि ही गोष्ट अश्विनच्या व्यवस्थित लक्षात येत असते, पण तरीही अश्विन तेव्हापुरतं प्रियाला काही उत्तर देत नाही. प्रिया म्हणते, अश्विन जाऊ देत ना ते सगळं, तू का उगाच स्वतःचा वेळ या सगळ्या फालतू गोष्टींमध्ये वाया घालवतोय. तू एक काम कर, तुला हॉस्पिटलला जायला लेट होत असेल तर तू आता पटकन हॉस्पिटलला निघून जा. त्याबरोबर लगेचच आता तो तिला म्हणायला लागतो की हो मला तर उशीर होतोयच आणि मी निघतोय सुद्धा. अश्विन पटकन प्रिया तिकडनं गेल्यावर लगेचच स्वतःसुद्धा निघायची तयारी करायला लागतो. आता प्रिया खोलीत नाही आहे या गोष्टीचा तो आढावा घेतो आणि पटकन त्या गोळ्यांच्या पॉकेटचा फोटो काढून घेतो. तर दुसरीकडे सायली ही खोलीमध्ये आलेली असते आणि आता अर्जुन हा सायलीबरोबर बोलत असतो, मिसेस सायली मला जरा त्या बुकशेल्फमधलं सगळ्यात वरची जी शेल्फ आहे त्यामधलं 4th नंबरचं बुक द्या बरं. त्यावर सायलीचं काही लक्ष नसतं. अर्जुन पुन्हा सायलीला हाक मारतो आणि म्हणतो, मिसेस सायली बुकशेल्फमधल्या सगळ्यात वरच्या फ्लोअरवरचं 4थ्या नंबरचं पुस्तक द्या. सायलीचं तरीही लक्ष नसतं. अर्जुन आता तिला जोरात म्हणतो, मिसेस सायली. त्याबरोबर सायली ही पटकन त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते की एवढं हडबडून जायला काय झालं, मी तर फक्त बोलत होते ना. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, तुम्ही बोलत नव्हतात, तुम्ही गप्प बसला होतात म्हणूनच मी तुम्हाला जोरात हाका मारल्या. 3-4 वेळा हाक देऊनसुद्धा तुमचं लक्ष नव्हतं. सायली म्हणते, बोला ना काय झालं. त्यावर अर्जुन म्हणतो, मी ते सांगेन नंतर, आधी तुम्ही सांगा तुमचं काय बिनसलं आहे. मग आता सायली सांगायला सुरुवात करते की मगाशी एक कुरिअर पार्सल करणारा मुलगा आला होता. त्याने मला सांगितलं की तन्वी सुभेदार मॅडमने काहीतरी पार्सल मागवलं. पार्सल आम्ही जेव्हा चेक केलं त्यावेळेस पार्सलमध्ये होतं ते म्हणजे गोळ्यांचं पाकिट. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, व्हॉट, गोळ्यांचं पाकिट. त्याबरोबर लगेच सायली सांगते की हो ना गोळ्यांचं पाकिट. मला सुद्धा काही कळलं नाही हो डॉक्टरचं नेमकं हे सगळं काय होतं आणि काय मत होतं. त्याबरोबर लगेचच आता इकडे तर तिला अर्जुन म्हणत असतो की बरं ठीक आहे
काय करायचं आपल्याला, तिने गोळ्यांचं पाकिट मागवू दे किंवा काही. त्यावर सायली म्हणते तिने गोळ्यांचं पाकिट मागवलं याबद्दल मला आश्चर्य नाही वाटलं. मी आत्ताच डॉक्टर असा शब्द म्हटलं. डॉक्टर म्हणजे अश्विन भाऊजींबद्दल बोलते मी. अश्विन भाऊजींनी जेव्हा ते पाकिट बघितलं ना, तेव्हा अश्विन भाऊजीसुद्धा असं काहीतरी रिॲक्ट झाले की कदाचित ते पाकिट काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे मला त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव काहीतरी वेगळं सांगत होते. त्यावर आता अर्जुन म्हणतो म्हणजे नेमकं तुम्हाला काय वाटतंय. त्यावेळेस सायली म्हणायला लागते की दाल में कुछ काला है असं वाटतंय. त्याबरोबर आता अर्जुन आणि सायली दोघंही विचार करायला लागतात की नेमकं त्या गोळ्यांच्या पाकिटामध्ये होतं तरी काय, कसल्या गोळ्या होत्या त्या. तर आता त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. पण आता दुसरीकडे अश्विनलासुद्धा हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की नेमक्या तन्वीने ब्रेन स्टिम्युलेट होण्याच्या गोळ्या कोणासाठी आणि का मागवलेल्या आहेत, तिला या गोळ्यांची काय गरज भासली. आणि त्यामुळे आता अश्विनलासुद्धा रात्रभर झोप येत नसते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तुम्हाला काय वाटतं, आता अश्विनला प्रियाने गोळ्या मागवलेल्या आहेत हे तर कळले, पण आता त्याला हे कळू शकेल का की प्रियाने गोळ्या कोणासाठी मागवल्या आहेत. आता तरी अश्विन या गोष्टींचा शोध घेईल का आणि त्याच्यासमोर प्रियाचा खरा चेहरा उघड होईल का, की पुन्हा एकदा अश्विन वेड्यासारखा प्रियावरती विश्वास ठेवायला लागेल आणि पुन्हा एकदा अश्विनला प्रिया गोळ्यात घेईल. हे सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे. त्यामुळे पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या छान छान व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.